नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपले जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, बघा नाशिकमध्ये तुम्हाला इथे स्टाफ नर्स या पदाची जाहिरात पाहण्यासाठी भेटणार आहे। तर महाराष्ट्र शासनाद्वारे इथे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर ही जाहिरात असेल विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था जिल्हा शासकीय रुग्णालय नाशिक इथे तुमची पदभरती असणार आहे। बघा नोटीस प्रसिद्ध झालेली आहे। एंगेजमेंट ऑफ स्टाफ नर्स पोझिशन कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर स्टाफ नर्स पदाची जी भरती आहे ती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असणार आहे। स्टाफ नर्स पदाची जी भरती असेल ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर तुम्हाला ते पाहण्यासाठी मिळणार आहे। आता ही जी भरती कोणाच्या अंडर आहे बघा, महाराष्ट्र स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी मुंबई अंतर्गत ती पदभरती केली जाणार आहे। जाहिरात प्रसिद्ध झाली 26/5/2025 दिवशी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तर या जाहिरातीबद्दलची आपण सर्व सविस्तर माहिती पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। त्याआधी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर देखील करा। तर चला आता व्हिडिओला सुरू करू। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहून घ्या इथे पदभरतीचा तपशील म्हणजे तुम्हाला पाहण्यासाठी इथे मिळेल। पदाचं नाव आहे बघा आर्ट स्टाफ नर्स हे पद आहे। नंबर ऑफ वॅकन्सी किती आहेत? एक वॅकन्सी तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे। इलिजिबिलिटी क्रायटेरिया त्याच्यामध्ये इसेन्शियल क्वालिफिकेशन म्हणजे तुम्हाला एज्युकेशन लागेल, बीएससी नर्सिंग किंवा जेएनएम उमेदवार ते अर्ज करू शकते। त्याच्यामध्ये कॅन्डिडेट मस्ट बी रजिस्टर्ड इन स्टेट काउन्सिल म्हणजे तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन लागणार आहे। त्याच्यानंतर तुम्हाला इसेन्शियल एक्सपिरियन्स मध्ये कोणतं बघा, एक्सपिरियन्स द कॅन्डिडेट शुड बी कॉम्प्युटर लिटरेट, कॉम्प्युटर यूज करता आलं पाहिजे, वर्किंग नॉलेज ऑफ एमएस ऑफिसचं नॉलेज असलं पाहिजे, इंटरनेटचं नॉलेज असलं पाहिजे आणि मेलचा यूज करता आला पाहिजे। त्यानंतर एंगेजमेंट विथ की पॉप्युलेशन अँड अफेक्टेड कम्युनिटीज ॲट फील्ड लेवल, ज्या अफेक्टेड कम्युनिटी आहे त्याला फील्ड लेवलपर्यंत तुम्हाला कंट्रोल करता आला पाहिजे आणि सोबत संवाद साधता आला पाहिजे। अशा गोष्टी तुम्हाला इथे करता आल्या पाहिजेत। बघा आता त्यानंतर जे इथे पगार असेल दर महिन्याला तुम्हाला 21,000 रुपये इतकं मानधन दिलं जाणार आहे। तर या होत्या पात्रता क्वालिफिकेशन। त्यानंतर आहे बघा तुमची निवड प्रक्रिया कशा पद्धतीने केली जाणार। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमची जी निवड प्रक्रिया असेल ही रिटन एक्झामिनेशन म्हणजे तुमची लेखी परीक्षा किंवा एक तर असेल इंटरव्ह्यू, या दोन्हीपैकी तुमची कुठलीही एक परीक्षा घेतली जाऊ शकते। तर ही जी असणार विद्यार्थी मित्रांनो बघा, ऑल फर्दर करस्पॉन्डन्स विल बी डन ओनली बाय ईमेल। उमेदवाराची याच्या संदर्भात माहिती असेल, जी रिटर्न एक्झामिनेशन घेतली जाणार किंवा इंटरव्ह्यू घेतला जाणार या संदर्भाची सर्व माहिती तुम्हाला हॉल तिकीट असेल, जसे कॉल लेटर असते, या सर्व गोष्टी तुम्हाला ईमेलद्वारे इथे कळवण्यात येणार आहे। त्या सर्व उमेदवारांनी फॉर्म भरते वेळेस तुम्हाला व्यवस्थितपणे तुमचा ईमेल आयडी बरोबर आणि कॉन्टॅक्ट नंबर इथे ऍप्लिकेशन करते वेळेस व्यवस्थितपणे बराबर इथे भरायचा आहे। तुम्हाला फक्त बाय ईमेलद्वारे इथे सर्व गोष्टी इथे एक्झाम बद्दल कळवण्यात येणार आहे। त्यानंतर आहे बघा अर्ज कशा पद्धतीने तुम्हाला करायचा आहे। त्याआधी ॲडव्हर्टाइजमेंटची डेट आहे बघा 26/5/2025 दिवशी ॲड प्रसिद्ध झालेली आहे आणि शेवटची तारीख असणार 9/6/2025 ही शेवटची तारीख तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी असणार आहे। फॉर्म भरण्यासाठी जे तुम्हाला पत्ता असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, डिस्ट्रिक्ट सिव्हिल सर्जन, डिस्ट्रिक्ट सिव्हिल हॉस्पिटल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग, त्र्यंबक रोड नियर गोल्फ क्लब ग्राउंड नाशिक, डिस्ट्रिक्ट नाशिक, पिनकोड 422002 या पत्त्यावर तुम्हाला हा ऑफलाईन पद्धतीने अर्ज इथे भरायचा आहे विद्यार्थी मित्रांनो। तर अशा प्रकारे ही विद्यार्थी मित्रांनो इथे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। आर्ट स्टाफ नर्स ही पद इथे तुम्हाला पाहायला भेटणार आहे। पेमेंट वगैरे खूप चांगलं 21,000 इथे पाहायला भेटणार आहे तुम्हाला। तर अत्यंत चांगलं पेमेंट स्केल वगैरे सर्व विद्यार्थ्यांनी इथे अर्ज करायचा आहे। तर अशा प्रकारे नाशिकमध्येही तुम्हाला पदभरती पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन PDF ऑफिशियल वेबसाईट आणि आपल्या टेलिग्राम चॅनल सर्व गोष्टी या डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला भेटणार आहेत आणि सर्व गोष्टी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर आपल्या सर्वात अगोदर पाहण्यासाठी भेटत असतात। तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्यायचं आहे। सर्व गोष्टी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुरवलेल्या आहेत। शेवटी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त आपण शेअर करा, कमेंट करा। तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना इथे रिप्लाय दिला जातो आणि शेवटी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल नोटिफिकेशनला ऑल वरती प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या चॅनलवर केला रेग्युलर जॉबची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटत जाईल। तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, तोपर्यंत भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।